श्री स्वामी समर्थ. तुळ राशीच्या मंडळींना सप्टेंबर महिन्यात एक प्रश्न वारंवार तुमच्या समोर येऊ शकतो. आलेल्या संधीचा लगेच फायदा करून घ्यायचा की आधी परिस्थिती पूर्ण समजून घ्यायची. महिन्याच्या सुरुवातीला कामकाज, संवाद आणि निर्णय क्षमता यावर भर राहील. पण जसजसा महिना पुढे जाईल तसतसे आर्थिक नियोजन, करिअरमधील जबाबदाऱ्या आणि घरगुती विषय अधिक महत्त्वाचे ठरतील. विशेष म्हणजे 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर नंतर ग्रहस्थितीत होणारे बदल तुमच्या अनुभवात स्पष्ट फरक निर्माण करू शकतात. तुळ चंद्र राशीला गुरु कर्क राशीत म्हणजेच तुमच्या 10व्या भावात आहे. शनी मीन राशीत 6व्या भावात, राहू कुंभ राशीत 5व्या भावात, तर केतू सिंह राशीत लाभस्थानात आहे. शुक्र या महिन्यात स्वतःच्या तुळ राशीत प्रवेश करत आहे. हीच या महिन्याची एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे तुळ राशीसाठी हा काळ स्वतःची बाजू मजबूत करण्याचा काळ आहे. सप्टेंबरमध्ये तुळ राशीसाठी सर्वात लक्षवेधी ग्रह म्हणजे शुक्र असणार आहे. 2 सप्टेंबरपासून शुक्र तुळ राशीत येत असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला, आत्मविश्वासाला आणि लोकांवर पडणाऱ्या प्रभावाला बळ मिळू शकते. हा काळ केवळ दिसण्यापुरता किंवा आकर्षणापुरता मर्यादित नाहीये. एखाद्या चर्चेत तुमची भूमिका स्पष्टपणे मांडणे, स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणे, नवीन संपर्क निर्माण करणे किंवा एखाद्या कामासाठी स्वतः पुढाकार घेणे या गोष्टींमध्ये तुम्हाला सहजता जाणवू शकते. मात्र दुसऱ्या बाजूला शनी 6व्या भावात असल्यामुळे कामाच्या जबाबदाऱ्या हलक्याने घेता येणार नाहीत. त्यामुळे या महिन्याचा सुंदर समतोल राहणार आहे. व्यक्तिमत्वात आत्मविश्वास पण कामाच्या बाबतीत शिस्त यावरही आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही मानसिक संभ्रमात आहात, दिशाहीन झाल्यासारखे वाटते किंवा प्रेम, वैवाहिक नातेसंबंधांसाठी चिंतेत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तर या महिन्यात नक्की कुठले बदल घडणार, कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होईल, तुमची आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार, कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती, फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. सूर्यदेव 16 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत आणि नंतर 17 सप्टेंबरपासून कन्या राशीत म्हणजेच तुमच्या व्ययस्थानात येतील. मंगळ 17 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीत असेल व 18 सप्टेंबरपासून कर्क राशीत म्हणजेच तुमच्या दशमस्थानात येईल. बुध 6 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीत, पुढे 7 ते 25 सप्टेंबरपर्यंत कन्या राशीत आणि 26 सप्टेंबरपासून तुळ राशीत येईल. गुरु महाराज पूर्ण सप्टेंबर महिना कर्क राशीत तुमच्या दशमस्थानात असतील. मागील पूर्ण महिना नीचेचा असलेला तुमचा राशीस्वामी शुक्र 2 सप्टेंबरपासून त्याच्या स्वराशीत तुळेत येईल, तुमच्या प्रथम स्थानात. शनी पूर्ण सप्टेंबर महिना तुमच्या षष्ठ स्थानात मीन राशीमध्ये वक्री स्थितीमध्ये असणार आहे आणि पूर्ण सप्टेंबर महिना राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत असेल. तुमच्या राशीस्वामीचे लग्नस्थानातील आणि रवी बुधाचे व्ययस्थानातील भ्रमण नक्की कोणत्या गोष्टींवर प्रभाव टाकणार हे आता सविस्तरपणे पाहूयात. आधी सुरुवात करूयात नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थितीपासून. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सप्टेंबरमध्ये कामाची दिशा अधिक स्पष्ट होण्याचा हा काळ आहे. गुरु 10व्या भावात असल्यामुळे करिअर रिलेटेड ग्रोथचा आधार चांगला आहे. मात्र हा फायदा अचानक मोठा परिणाम देण्यापेक्षा हळूहळू तुमची प्रोफेशनल पोझिशन
मजबूत करण्याच्या स्वरूपात जाणवू शकतो. विशेषतः तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यात तुमची भूमिका वाढू शकते. वरिष्ठांकडून जबाबदारी दिली जाऊ शकते. सुरुवातीला ही जबाबदारी थोडी जास्त वाटली तरी तिच्याकडे केवळ वर्कलोड म्हणून पाहू नका. ही जबाबदारी पुढे रिकग्निशन मिळवून देणारी ठरू शकते. इथे एक महत्त्वाचा बदल 7 सप्टेंबर नंतर दिसतो आहे. बुध कन्या राशीत म्हणजेच तुमच्या 12व्या भावात जातो. त्यामुळे पेपरवर्क, बॅकग्राऊंड वर्क, प्लॅनिंग आणि पडद्यामागची तयारी वाढू शकते. 26 सप्टेंबरपासून बुध तुळ राशीत म्हणजे तुमच्या प्रथम भावात येतो आणि मग स्वतःची बाजू मांडण्याची, चर्चा करण्याची आणि निर्णय स्पष्ट करण्याची क्षमता तुमची अधिक ठळक होणार आहे. म्हणून या महिन्यात काम वाढेल, पण त्यातून ओळखही निर्माण होऊ शकते. व्यावसायिकांसाठी वक्री शनी 6व्या भावात असल्यामुळे कॉम्पिटिशन, कामातील अडथळे किंवा दैनंदिन व्यवस्थापनाशी संबंधित जबाबदाऱ्या वाढू शकतात. पण 6वा भाव संघर्षातून व्यवस्था निर्माण करण्याचा भावही आहे. त्यामुळे तुम्ही व्यवसायातील एखादी जुनी अडचण पद्धतशीरपणे हाताळली तर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात आणता येईल. गुरु 10व्या भावात असल्याने व्यवसायाची प्रोफेशनल इमेज मजबूत करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. ग्राहकांसमोर विश्वासार्हता, कामाची गुणवत्ता आणि दीर्घकालीन संबंध यांना महत्त्व द्या. मंगळ 17 सप्टेंबरपर्यंत मिथुन राशीत म्हणजेच तुमच्या 9व्या भावात आहे. या काळात नवीन कल्पना, प्रवास, संपर्क किंवा ज्ञानाशी संबंधित एखादी दिशा व्यवसायासाठी उपयुक्त ठरू शकते. पण 18 सप्टेंबरपासून मंगळ कर्क राशीत म्हणजेच तुमच्या 10व्या भावात येतो आणि इथूनच कामाचा वेग वाढू शकतो. आर्थिकदृष्ट्या केतू 11व्या भावात असल्यामुळे प्रत्येक आर्थिक अपेक्षा पूर्ण होतीलच असे मानून चालू नका. एखाद्या अपेक्षित लाभाबाबत अनिश्चितता जाणवू शकते किंवा काही मिळकत असूनही समाधान तितकेसे वाटणार नाही. त्यामुळे मोठ्या आर्थिक निर्णयांमध्ये केवळ फायदा किती हा प्रश्न न विचारता जोखीम किती आणि पैसा किती काळ अडकणार हेही तुम्ही तपासायला हवे. शुक्र प्रथम भावात असल्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर किंवा वस्तूंवर किंवा आरामदायी गोष्टींवर खर्च करण्याची तुमची इच्छा वाढू शकते. हा खर्च चुकीचा आहे असे नाही, पण इच्छा आणि गरज यांच्यातील फरक लक्षात ठेवणे महत्त्वाचे असेल. आता पाहूयात आरोग्याविषयी. तुमच्या 6व्या घराचा स्वामी गुरु अनुकूल स्थितीत आहे, ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. यामुळे तुमची ऊर्जा आणि उत्साह वाढेल. त्यामुळे तुमच्या जीवनात समाधान आणि आनंद मिळेल. 5व्या घरात राहूच्या उपस्थितीमुळे तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू शकते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. 11व्या घराचा स्वामी सूर्य देखील याच घरात आहे, ज्यामुळे तुम्हाला हार्ट रिलेटेड किंवा काही प्रमाणात पचनसंस्थेच्या समस्या होण्याची शक्यता आहे. आता पाहूयात प्रेम, वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनाविषयी. शुक्र तुमच्या प्रथम भावात येत असल्यामुळे वैयक्तिक आकर्षण आणि संवादातील सौम्यता वाढण्यास मदत होणार आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीच्या माध्यमातून संवाद वाढण्याची संधी मिळू शकते. मात्र केवळ आकर्षणावर निर्णय घेण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि विचारमूल्ये समजून घेणे महत्त्वाचे आहे. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ संबंधात स्वतःची भूमिका मांडण्याचा आहे. तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल तर ती साठवत ठेवण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे व्यक्त करा. विशेषतः महिन्याच्या शेवटच्या भागात बुध तुळ राशीत येणार आहे, त्यामुळे कम्युनिकेशनला अधिक महत्त्व मिळते. एका वाक्यात योग्य पद्धतीने बोलल्यास जे काम सहज होईल तेच कठोर शब्दांमुळे गुंतागुंतीचे होऊ शकते. कुटुंबाच्या बाबतीत सप्टेंबरमध्ये मोठ्या भावनिक निर्णयापेक्षा जबाबदारी आणि प्रॅक्टिकल डिसिजन्स महत्त्वाचे ठरतील. गुरु 10व्या भावात असल्यामुळे काम आणि घर यांचा समतोल राखावा लागेल. गुरुची अनुकूल स्थिती तरीही कौटुंबिक सुखात वाढ करू शकते. आता पाहूयात काही ज्योतिषीय उपायांना. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे महालक्ष्मीची नियमित उपासना करा. पांढरी फुले
व पांढरी मिठाई अर्पण करावी. तसेच शुक्राच्या ओम शुम शुक्राय नमः किंवा नवार्ण मंत्राचा जप करावा. तसेच शक्य असल्यास दुर्गा चालीसाचेही पठण करावे. एकंदरीतच तुळ राशीसाठी सप्टेंबर महिन्यात परिस्थिती तुमच्यासाठी एक गोष्ट स्पष्ट करेल. आत्मविश्वास असणे चांगलेच आहे, पण त्या आत्मविश्वासाला शिस्त आणि योग्य निर्णयांची जोड मिळाली तरच त्याचे खरे परिणाम दिसतील. त्यामुळे सप्टेंबरमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा, पण प्रत्येक मोठ्या पावलाआधी परिस्थितीचा नीट अंदाजा घ्या. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुळ राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.